युद्ध ते शांतता. सम्राट अशोक हे मौर्य वंशातील एक महान शासक होते. सम्राट अशोक हे अत्यंत पराक्रमी होते. इसवी सन पूर्व 261च्या कलिंग युद्धाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा सम्राट अशोक रणांगणावर फिरत होते, तेव्हा त्यांना केवळ प्रेते आणि रडणारे लोक दिसले. या क्षणी त्यांना जाणीव झाली की ही विजय केवळ नावाची आहे. झालेल्या भयंकर हानीने त्यांना आतून हलवून सोडले. युद्धात मरण पावलेले प्रजाजन पाहून त्यांचे मन व्यथित झाले. त्यांनी प्रतिज्ञा केली की यापुढे कधीही तलवार उचलणार नाही. सम्राट अशोकनी तलवार म्यान केली. कलिंग युद्धातील हिंसाचार आणि रक्तपात पाहून शस्त्रे सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या हृदय परिवर्तनानंतर त्यांनी भेरी घोषाऐवजी धम्मघोष, शांतता आणि अहिंसा स्वीकारला आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित केले. त्यांनी आपल्या साम्राज्यात जागोजागी विहिरी खोदून, झाडे लावून आणि आरोग्य केंद्रे उघडून लोकांची सेवा केली. त्यांनी शिलालेख आणि स्तंभांच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश दूरवर पोहोचवला. त्यांच्या शांततेच्या धोरणाचे प्रतीक म्हणून आजही भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्र सन्मानित आहे.